राजकारण, शेती, शिक्षण आणि गावगाडा सगळ्या बातम्यांचं एकच ठिकाण, बीड युवा मत. नमस्कार, मी बाळासाहेब सोपान कोकाटे, राहणार सोनीजवळा, तालुका जिल्हा बीड. आज आम्ही पत्रकार परिषद घेण्याचं एक विशेष कारण आहे. याचं कारण म्हणजे जी सोनीजवळा ग्रामपंचायतमध्ये झालेला भ्रष्टाचार आहे. लोकांच्या मूलभूत गरजांसाठी जो पैसा वापरायचा तो पैसा स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरलेला आहे. आम्ही गेलेल्या 3/7/2026 रोजी माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिलेला होता. संबंधित ग्रामसेवक टोकले साहेब होते. त्यांनी आम्हाला जो माहितीच्या अधिकाराखाली अर्ज दिला त्यातील 15 वित्तावाची कीर्द आणि ग्रामनिधीच्या खात्याचं स्टेटमेंट दिलेलं आहे. आम्ही ज्या टायमाला त्या गोष्टीची सखोल गावात माहिती घेतली तर त्यातील जवळपास 70 ते 80% कामं हे निव्वळ काहीतरी केलं म्हणा केलेली आहेत. निव्वळ त्या कामामध्ये काही तथ्य नाही. जिथं 1 लाख रुपये बिल उचललं त्या ठिकाणी 10,000ची सुद्धा वस्तू ठेवलेली नाही. आज पूर्ण उन्हाळा गाव पाण्यासाठी भरपूर काही परेशान झालं. गावात कसलंच पाणी नव्हतं प्यायला. लोक 2-2 किलोमीटरहून पाणी आणत होते. आमच्या इथलं तहसीलला मोर्चासुद्धा आला. सगळ्यांनाच माहिती त्या गोष्टी. पण त्याच पाण्यावर इतका खर्च भयंकर आहे की RO फिल्टर 6 महिने झालं बंद आहे. RO फिल्टर बंद असताना त्याच्या नुसत्या दुरुस्तीसाठी 1,41,785 रुपये खर्च आहे. दुसरा मुद्दा, पाईपलाईन दुरुस्तीसाठी जवळपास 1.5 लाख रुपये खर्च आहे. मग ही पाईपलाईन दुरुस्ती केली, RO फिल्टर दुरुस्त केला. RO फिल्टरची किंमतच 2 लाख ते 2.5 लाख रुपये आणि त्याच्या दुरुस्तीवर जर खर्च 1,41,000 होता असेल तर मग ती नेमकं काय दुरुस्ती केली? आणि त्याच्यातलं एकही कॅन्ड आज गावात आत्ता सध्या ते बंद आहे, बिलकुल बंद आहे. तिथून आमच्या गावात जी लोक फिल्टरचं पाणी प्यायला वापरतात, काही लोक ईश्वर जाऊन आणतात आणि काही लोक केजून नेतात. त्याच्यामुळे ह्या गोष्टी ग्रामपंचायतच्या कामामध्ये बरीचशी भ्रष्टाचाराची अशी मालिकाच लागलेली. ग्रामपंचायतमध्ये जी फर्निचर खरेदी केलं म्हणून आकडा 1,79,685 रुपयाचा. ह्या सगळ्या गोष्टी तिथं जर बघितलं तर जी जुनं फर्निचर आहे तीच दिसून येते प्रत्येक माणसाला. बाकीचं काही दिसून येत नाही. मातंग समाजाची स्मशानभूमी आहे. आता ते ग्रामनिधीच्या खात्यावरून पैसे विड्रॉल झाले तर 6,35,000 रुपयाची मातंग समाजाची स्मशानभूमी बांधली. आम्ही काल गेलो, 6 कॉलम उभे केलेले, वरील छत टाकला. ह्याच्यापेक्षा त्याला प्लास्टर नाही, त्याच्यात फरशी नाही, तिथल्या कुठल्या काय त्याचं एस्टिमेट आहे. आमच्या हातात ते एस्टिमेट नाही. एस्टिमेटप्रमाणे आम्ही ते एस्टिमेटसाठी पण आज अर्ज करणार आहे. पण निवळ फक्त 6 कॉलम उभा करून छत टाकून ठेवलेलं आहे. जसंच तसंच ते अर्धवट काम सोडून दिलेलं आहे. शेळके वस्ती, कोकाटे वस्ती पद्धतीवे बसविलेले आहेत. 2 पद्धती आहेत. एक 2 इंची पाईप आहे 10 ते 12 फूट उंचीचा. त्याच्यावर 1.5 बाय 1.5ची एक सोलर प्लॅन्ट आहे आणि एक छोटा बल्ब आहे. त्याचं 1 लाख रुपये बिल. एक शेळके वस्तीला बसवला आणि एक कोकाटे वस्तीला. आज सध्या मार्केटमध्ये जर त्याचा रेट काढला तर 10,000 रुपयाच्या पुढं एका खांबाचा रेट निघणार नाही त्या पूर्ण मटेरियलचा. ही अशी सगळी परिस्थिती बघून आमच्या एक मनात आलं की आम्ही त्याच्यानंतर ही कीर्द भेटल्यानंतर तहसील पंचायत समितीला अर्ज दाखल केला. तसेच कचरा कुंड्या गावात एक 100 लिटर पाणी बसण्याच्या क्षमतेच्या कचरा कुंड्या काही ठराविक दुकानं टपऱ्यापाशी ठेवलेल्या दिसून येतात. त्या कचरा कुंड्यावर खर्च निसता 4,59,587 रुपये. मग ही कचरा कुंड्या गेल्या कुठे? ही संशोधनाचा भाग आहे. आम्ही ह्याच्यासाठी प्रशासकीय लेवलला बरंचसं काही पाठपुरावे करणार आहेत. आम्ही जी गावात अनियमितता झाली, भ्रष्टाचार झाला आहे, समोरच्यांनी ज्यांनी कुणी केला आहे त्या गोष्टीचं त्यांनी उत्तरच द्यावे लागणार आहेत. इथून पुढं आम्ही कुठल्याही बाबतीत ह्या झालेल्या भ्रष्टाचाराला कुठंच खत पाणी मिळू देणार नाही. कारण ही सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यात अन्नात माती कालविल्यासारखे अंगणवाडी साहित्य खरेदी 3,67,511 रुपये नुसत्या अंगणवाडीला. काय दिले बाबा अंगणवाडीला? आम्ही गेलो, एकतर आमच्या गावातला 70-80% ही वर्ग शेतात राहतो. शेतकरी पूर्ण शेतात राहते. अंगणवाडीत 3 आहेत आमच्या इथं. पण प्रत्येक अंगणवाडीत एक 5-10 लेकरं असतेच. समजा शेतातले लेकरं काय लहान 2-3 वर्षाच्या अंगणवाडीत येत नाहीत. मग त्यांना बसण्यासाठी 3,67,000 काय घेतलं? काय दिलं एवढं मोठं? अंगणवाडीच्या नावाने 3,67,000 रुपये. परत शालेय साहित्य 2,45,000 रुपये. काय शाळेला साहित्य घेऊन दिले इतकं 2,45,000 रुपये जिल्हा परिषद शाळेला? ह्या सगळ्या गोष्टीला म्हणजे कुठंच काही असं जुळूनच येत नाही. किंवा ही ग्रामपंचायतनं वस्तू दिली आणि ही 2,45,000 उचलले तर कमीत कमी 2 लाख तरी असेल. असं नाहीच काय तिथं ऑन स्पॉटला बंदिस्त नाली
10,12,512 रुपयाची बंदिस्त नाली. आज रोजी गावात जाऊन बघा, उस्मान दुकानदार आहे तिथून सरळ खाली मध्यभागात चौक आहे आमचा ती. आता गावात गेलं तर पाऊल टाकता येत नाही. लहान लहान लेकरं त्या बंदिस्त नाली बांधली. आज बाथरूमचं पाणी, टॉयलेटचं पाणी, लोकांच्या घरात त्या नालीतल्या आळ्या शिरायची तयारी. सगळं पाणी रस्त्यावर, नालीचं असेल, तुमचं धुण्याचं असेल, भांड्याचं पाणी असेल. मग या बंदिस्त नालीचा काय उपयोग झाला? ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ह्याची आम्ही तक्रार केलेली आणि गावातल्या लोकांना माझी एक प्रामाणिक आणि कळकळीची इच्छा आहे की आम्ही कागदानिशी बोलायला लागलो. आम्ही असं कुणावर तरी आरोप करायला नाही. जेवढ्या आमच्या हातात कागद आहेत तेवढ्याच गोष्टीवर बोलायला लागलो होता. आम्ही असं विनाकारण कुणाला तरी काहीतरी नाव घ्यायचं म्हणून घ्यायना. जर आमच्याकडे आम्हाला ह्या गोष्टीसाठी जी गावात झालेला आहे भ्रष्टाचार, ह्याच्यासाठी सर्व गावानं सहकार्य करणार आहेत. प्रत्येक सर्वसामान्य माणूस हा थोडा धपक्या स्वरूपात बोलायला लागला. लोकांना भीती काही गोष्टीची. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच जवळातला प्रत्येक नागरिक ह्या सगळ्या गोष्टीच्यासाठी सक्षमपणे उभारणार आहे आणि इथून पुढं जे काय होईल ते सगळं शासन चौकशीच्या नंतर आपल्या निदर्शनास येणारच आहे. शेतकऱ्यांनो, तुमच्या शेतीसाठी विश्वासार्ह ठिकाण वेदांत मशिनरी स्टोअर्स. मोटरपंप, ड्रिप, स्प्रिंकलर आणि पाईप्स होलसेल दरात उपलब्ध. उत्तम गुणवत्ता, योग्य मार्गदर्शन आणि विश्वासार्ह सेवा. आजच संपर्क करा 9970 74 98 51, 8605 05 84 86 80 80 48 27 43.